काय करू काय कळत नाही। हे बघ संजू बाबा, काय बी होऊ दे पण सेल्फ कॉन्फिडन्स ढळू द्यायचा नाही आणि काळजी करायची नाही। तू काय वाईट करतेस का कुणाचं? नाही ना, चांगलंच करतेस ना। आणि काय आहे, सगळे रस्ते संपले, प्रयत्न संपले तर देव आपल्या पाठीशी असतो। आणि काळजी करू नकोस, काहीतरी चमत्कार नक्की होईल। आता तुम्ही म्हणताय तसं काहीतरी चमत्कार घडलाच पाहिजे बघा। नक्की होईल। तू अजून इथंच? खेळ अजून सुरू आहे। कसला खेळ? एकटीचाच? आईसाहेबांनी जायला सांगितले ना, मग जा। बाजी जिंकल्याशिवाय डावावर न उठतच नसतो आपण वहिनी साहेब। कसली बाजी? बाजी संपलीये। आईसाहेब तुला एकटीला पण उभं करणार नाहीयेत समोर। जा तू। अहो पण मी एकटी कुठे आता? आईसाहेब तुला एकटीला पण उभं करणार नाहीयेत समोर। जा तू। अहो पण मी एकटी कुठे आता? बेबी मावशी, रणजित भाऊजी, सुजीत, तुमच्या लाडक्या जाऊबाई संजू, झालंच तर घरातले नोकर चाकर, हे सगळे या गोष्टीचे साक्षीदार आहेत का गेले 4 तास मी काही न खाता न पिता इथं बसून आईसाहेबांची उन्हातानात वाट बघते। त्यामुळे आईसाहेबांच्या कोर्टात या साक्षीदारांचा काय परिणाम होतोय हे तुम्ही बघायलाच आता। लई म्हणजे लई पोचलेली आहेस का तू? अहो 12 गावचं पाणी प्यायले मी, डोंगर कड्याचं सोडून। मानलं तुला। आहेच मी तशी मानण्यासारखी। हे बाई अपर्णा, पाणी नाही प्याली, सरबत तरी घे। संजू तूच आग्रह कर आता तिला। अपर्णा, आमच्या संजूने आग्रह केला ना की कोणी नाहीच नाही म्हणू शकत बघ। तुझी माझी 200 रुपयाची बेट, तिला सरबत प्यायला लाव। जा। अगं संजू, आग्रह कर की तिला, बोल काहीतरी। घे पी पी, नाही तर उगा चक्कर बिक्कर येऊन पडशील बर का। किती काळजी हो संजीवनी वहिनी तुम्हाला माझी। खरं तर तुमच्या हातचं हे सरबत म्हणजे अमृत आहे साक्षात माझ्यासाठी। पण तरी मला आता त्याला नकार द्यावा लागेल। बेबी मावशी, मी तुम्हाला हात जोडून सांगते, आईसाहेब जोपर्यंत इथे येऊन मला या घरात येण्याची परवानगी देत नाहीत तोपर्यंत ना तर मी घरात येईल ना तर पाण्याचा एक घोटही घेईल। तुम्ही प्लीज नका मला आग्रह करू। बाई, आमच्या सुजासारखीच हट्टी आहेस बघ तू। येणार नाहीसच का? तुम्ही प्लीज नका आग्रह करू। अक्का आली।
त्या काय करतात तिथं? तुम्हाला या म्हणून सांगितलं होतं ना? पण वाट बघू नका असंही नव्हतं सांगितलं ना आईसाहेब. अहो मी तुम्हाला भेटायला आले होते. कशी गेले असते त्याशिवाय? माझा पायच निघत नव्हता. हे काय बोलतायत काय आम्हाला कळत नाही. आईसाहेब त्या एवढं थांबल्यात तर मग काय करायचं काय राजश्री? आईसाहेब तुम्हाला भेटल्याशिवाय परत नाही जायचं असं ठरवूनच आले होते मी. त्यामुळे तुम्ही मला बोला, रागवा हवं तर. तो हक्कच आहे तुमचा. कुठला हक्क? हा, शब्द सांभाळून वापरा. किती वेळ झाला इथे? 5 तास. हा सगळा जो प्रकार आहे याला इमोशनल ब्लॅकमेलिंग म्हणतात. असा आगाऊपणा करायची काही गरज नव्हती तुम्हाला. अक्का, अगं असं काय करतेस? केव्हाची ताटकळत बसली ती मुलगी, उन्हात अनात काही खाताना पिता, आणि तू आल्या आल्या तिला ओरडतेस. अगं निदान ऐकून तरी घे तिचं काय म्हणणं आहे ते. हा आईसाहेब ऐकून तरी घेऊया काय बोलते ती. हा अरे वा, या पोरीनी तुम्हा सगळ्यांमध्ये हिंमत आणली आम्हाला काहीतरी सांगायची. आम्हाला तुम्हाला काहीतरी सांगायचंय सगळ्यांना. सगळ्यांनी आमच्या खोलीत या. आणि तुमचा बाहेरचा तमाशा झाला असेल तर तुम्ही याच. बोला, बोलायला आलात ना तुम्ही? बिचाऱ्या उन्हातानात 5 तास बसून होत्या. बर का आईसाहेब, काल खरंच जेन्युइनली काहीतरी काम होतं त्यांचं. ते सहलीला घेऊन जायचं होतं ना पोरांना, म्हणून जमलं नाही बरं का यांना. राजश्री, यांच्या वतीनं तुम्ही बोलणार आहात का? मग यांना जाऊ दे. नाही नाही, ह्याच बोलतील. आईसाहेब माफ करा, पण तुमची हरकत नसेल तर आपण एकांतात बोललो तर फार बरं होईल.